दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। सोलापुरातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली। या रॅलीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे। महायुतीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। राम सातपुते गरीबा घरचा आहे, ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आहे, त्याला हिणवू नका, त्याचा अपमान करू नका। लोकसभेची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे। सोलापूर आणि माढ्यासाठी काही नेते नुकतेच एकत्र आलेत। या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यात सिंचनाची स्वप्ने दाखवली, पण हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही पूर्ण करणार अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटील यांचं नाव न घेता केली आहे। या टीकेवर सुशीलकुमार शिंदेंनी पलटवार केलाय। सोलापूर जिल्हा पारंपरिक दुष्काळी आहे। 45 वर्षांपूर्वी एकमेव उजनी धरण उभारलं गेलं। सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाचं पाणी पुरत नाही असं असलं तरी सोलापूरचं चित्र बदलतं आहे। ऊस, फळबाग अशा नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर मात झाली आहे। एकापेक्षा जास्त लहान मोठी धरणे असायला सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही। देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्यांना विसर पडला असावा। देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसतात, असा पलटवार सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, सोलापूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।